तर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सेनेने जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेवर मागच्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। ठाकरे सेनेकडनं वकील देवदत्त कामत आता कालपासून बाजू मांडत आहेत, तर शिंदे सेनेचे जे वकील आहेत महेश जेठमालानी हे सुद्धा युक्तिवाद करणार आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर हे थेट जोडले गेलेले आहेत। भरत, कालची जी सुनावणी होती ती अत्यंत महत्त्वाच्या दोन मुद्द्यांवर संपली। एक म्हणजे कपिल सिब्बल यांनी अशी मागणी केली की शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते फ्रीज करावं, गोठवण्यात यावं, आणि दुसरं म्हणजे देवदत्त कामत यांनी जो युक्तिवाद केला त्याच्यानंतर जयमाल्या बागची यांनी थेट विचारलं की आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का। तर या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही आधी विश्लेषण करून आपल्या प्रेक्षकांना सांगूया आणि मग आजच्या सुनावणीकडे येऊया। नक्कीच सायली, जर आपण हे दोन महत्त्वाचे मुद्दे जे आता तुम्ही सांगितले प्रेक्षकांना, त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी पूर्ण केस आहे ज्यावरती आता आधारलेली आहे तो म्हणजे धनुष्यबाण हे शिवसेनेचं पक्षचिन्ह, याच पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केसचा संदर्भ दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। किहोतो होलाहान ही जी केस आहे या केसमध्ये ज्या पद्धतीने निर्णय दिला होता तोच निर्णय या प्रकरणातही शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणातही देण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यांनी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना अत्यंत भावनिकरित्या मुद्दे मांडले आणि त्यातला शेवटचा जो मुद्दा होता तो म्हणजे शिवसेनेचं पक्षचिन्ह जर आम्हाला देता येत नसेल तर ते गोठवलं जावं, हा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद त्यांनी काल केला होता। आणि याच युक्तिवादावरती त्यांनी याच मुद्द्यावरती त्यांनी युक्तिवाद संपवल्याचं पाहायला मिळत होतं। खरं तर भारतीय इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणारी आणि अत्यंत महत्त्वाची असलेली ही केस आहे। त्यामुळे या केसमध्ये जी लँडमार्क केस म्हणून ओळखली जाते हीच केस सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी ज्या ठिकाणी आपला मुद्दा संपवला तिथूनच पुढचा मुद्दा ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं नाही, म्हणजेच ठाकरेंच्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही आणि शिंदेंच्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही, हाच मुद्दा देवदत्त कामत यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अनुसूची 10 नुसार आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं गरजेचं होतं, मात्र तो त्यांनी घेतला नाही। त्यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर होता असा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आमदार विधानसभा ती विसर्जित झालेली आहे, त्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। आणि एवढंच सगळं झाल्यानंतर आता त्या आमदारांना अपात्र करून काही साध्य होईल का, हा महत्त्वाचा मुद्दा होता। तो प्रश्न सुद्धा न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी उपस्थित केला। त्यावरती देवदत्त कामत यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी म्हटलं की यातून काहीही आम्हाला सिद्ध करायचं नाही, मात्र आमदारांच्या अपात्रतेतून एक संदेश देणं गरजेचं आहे की चुकीचं आहे त्याला न्यायालयाच्या दृष्टीने सुद्धा चुकीचंच म्हटलं जायला हवं, असा तो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळालं। दुसरा मुद्दा या केसमध्ये जो आहे तो म्हणजे देवदत्त कामत यांच्या सगळ्या युक्तिवादावरती न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी असं म्हटलं की आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का, त्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडले। त्यावरती देवदत्त कामत यांनीही काही मुद्दे मांडले। त्यांनी असं म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी जर बेकायदेशीर पद्धतीने चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्या विरोधात ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे। किहोतो होलाहान जी केस आहे या केसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने किहोतो होलाहान विरुद्ध जाचिलहू जी केस आहे यामध्येही असाच निर्णय घेण्यात आलेला होता। 1/3 बहुमत म्हणजे आयाराम गयाराम प्रकरणानंतर 52व्या घटना दुरुस्तीनंतर ज्यावेळेस अनुच्छेद 10 त्यामध्ये ॲड करण्यात आला आणि त्यावरून हे प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडे गेलं, त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्या किहोतो होलाहान प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने निर्णय दिला तसाच निर्णय ज्युडिशियल रिव्ह्यूचा निर्णय या प्रकरणातही आहे। विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा, बेकायदेशीर आहे आणि त्याच्या विरोधात ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार
सुप्रीम कोर्टाचा आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात येत होता आणि तो अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद आहे. त्याच युक्तिवादावरती कालच्या सुनावणीचा शेवट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी असं म्हटलं होतं की आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र करू शकतो का, हा त्यांचा शेवटचा प्रश्न होता. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं होतं या सगळ्या सुनावणीचा शेवट करताना की जर एखाद्या आरोपीला दिलेली शिक्षा, एखाद्या लवादाने काही शिक्षा दिलेली असेल तर ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे, मात्र ती शिक्षा बदलण्याचा किंवा दुसरी शिक्षा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, अशा पद्धतीचा मुद्दा न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत होतं.